रक्त येशूचे दैविजान, रक्त येशूचे मौल्यवान, रक्त येशूचे दैविजान, रक्त येशूचे मौल्यवान, निष्कलंकनी सामर्थ्यवान, देई आम्हा जीवनदान. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 18व्या स्तोत्राच्या 28व्या वचनात स्तोत्रकर्ता दावीद असे म्हणतो, तू माझा दीप उजळीतोस, परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करीतो. दीप म्हणजेच दिवा. दावीद परमेश्वराला म्हणतो, तू माझा दीप उजळीतोस म्हणजेच पेटवितो, प्रज्वलित करीतोस. हा दीप नेमका काय आहे? नीतिसूत्राच्या 20व्या अध्यायातील 27व्या वचनात सांगितले आहे की मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप आहे. जर दीप उजळलेला असेल म्हणजेच प्रज्वलित असेल तर आत्मा जिवंत आहे. मात्र दीप विझलेला असेल तर आत्मा मृत आहे असे म्हणावे लागेल. आत्मा मृत होण्याचे कारण काय याबद्दल पाऊल इफिस्करांस लिहिलेल्या पत्रात स्पष्ट करतो. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यांमुळे मृत झाला असता त्याने तुम्हासही जिवंत केले. होय, मनुष्य आपल्या पाप व अपराधांमुळे मरण पावतो. आदाम व हवा एदेनात असताना त्यांना परमेश्वराने आवर्जून सांगितले होते की बऱ्या व वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका, खाल तर खास मराल. जेव्हा त्यांनी ते फळ खाल्ले तेव्हा ते शरीराने जिवंत होते, परंतु आत्म्याने ते मरण पावले. त्यांचा दीप मालवला. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते देवापासून दुरावले. त्याचप्रमाणे आमच्या पाप व अपराधांमुळे आमचा दीप विझतो, म्हणजेच आमच्या ठायी असलेला आत्मा मरण पावतो. आमचा विझलेला दीप कोण प्रज्वलित करू शकतो? म्हणजेच आम्हाला कोण जिवंत करू शकतो? वचन सांगते, तरी देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालो असताही देवाने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. याचा अर्थ मानवाला पापांपासून सोडवावे म्हणून वधस्तंभावर मरण स्वीकारणाऱ्या व मरणातून पुन्हा उठलेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा दीप परमेश्वर उजळीतो, प्रज्वलित करीतो. अर्थात त्यांचा आत्मा जिवंत होतो व त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. विचार करूया, माझा दीप पेटलेला आहे की विझलेला? माझा आत्मा जिवंत आहे की मेलेला? पापांचा पश्चाताप व ख्रिस्तावरील विश्वास आपल्या आत्म्यास जिवंत कराव्यास पुरेसा आहे. तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.